बॉसचा कुत्रा हरवल्यामुळे ऑफिस मधले सगळेच लागले शोध कार्याला. चला बघूया त्यांची ही शोध मोहीम कुठवर पोहोचते ते. तीच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. ओ भुंगे बोना जावा. आवाज ऐकला की मूड जातो. पम्या असं वाटतं ना कधी कधी ना सगळं सोडून निघून जाऊ परत रत्नागिरीला. रमेश युनिव्हर्स आहे ना प्रत्येक वाक्याला तथास्तू बोलत असतं. मग हे वाक्य ऐकून युनिव्हर्स तुला जर म्हणालं जा तर सोडून जावं म्हणजे गॅप घ्यावा असं वाटतंय मला. सुट्टी ऑफिसला सुट्टी मिळाली तर मस्तपैकी कुठेतरी पिकनिकला जाऊ ना. मस्त एन्जॉय करू. हा पिकनिकचा मूड माझा पण आहे. मग. काय हे नाही ते तसं केलं जरा मजा येईल ना इकडे तिकडे. एक्सक्यूज मी, तू पण येतोयस. हे असलं सगळं बोलण्यापेक्षा ना पेंडिंग काम आहेत ना मॅडम दिलेली ती करा. बर एक्सक्यूज मी. यू आर एक्सक्यूज्ड. तुला तुझं नाव चेंज करण्याची हुक्की आली आहे का रे? का? तुझं नाव ओमकार वरनं चाटुकार ठेवूया. रमेश Yes. श्रम कर आणि श्रम करत नाहीयेस ना त्याची शरम कर. काम कर काम कर काम कर. अरे हो करतोय. काम कर. रमेश हा काय झालं? तू म्हणत होतास ना हा. तसंच वाटतंय मला पण. मग मला पण हाफ डे टाकून घरी जावं असं वाटतंय. का? तुला माझा बॉयफ्रेंड माहितीये ना? हो त्याला सर्दी झाली अरे. अरे बापरे. मला खूप काळजी वाटते त्याची. तो एकटा आहे घरी कोणीच नाहीये काळजी घ्यायला. तो मला सारखा बोलवतोय रे. त्याचं नाक खूप भरलंय. तू खूप भोळी आहेस ग. तू खूप भोळी आहेस. तुला कळत कसं नाही? काय भोळी आहे. काय रे काय तू काय? नाही ते तुम्ही बोलताय ना घरी जायचं हा. मला पण घरी जावंचं वाटतंय. का? माहित नाही पण जाऊ. बाबा इथे कोणी कुठे जाणार नाहीये. जातो. काम करा यार गाईज. खूप काम पेंडिंग आहेत. प्लीज काम करा. राऊत काम करा. मॅडम मॅडम राऊत मॅडम काय झालं मॅडम? राऊत मॅम इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी आहे मॅडम. इमर्जन्सी म्हणजे बापरे. म्हणजे पाऊस पडला पाणी तुंबलं मुंबई तुंबली ट्रेन थांबल्या. काय ओ, 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 ओ. काय कुठे जाताय? मॅडम पाणी भरलं ना. मी असं काहीच नाही बोलले. माझ्या घरची इमर्जन्सी आहे. घरची इमर्जन्सी मॅडम. आपल्या घरची काय झालं? तुम्ही बसा मॅडम मी चेअर आणतो. केबिन घेऊन ये ना. केबिन घेऊन ये बाहेर. अरे नको मॅडम. मॅडम तुम्ही माझ्या चेअरवर राहू द्या. मॅडम माझ्या चेअरवर बसा. राहू द्या. Please, राऊत please, आती बसा. करून राऊत. नाही तुम्ही बसा मॅडम. तुम्ही बसा. इमर्जन्सी आहे. काय झालंय मला सांगा. काय झालं मॅडम? बुझो हरवलाय. बुझो आता मला फोन आला. माझा डॉगी, माझं पिल्लू, माझा बच्चा, माझा जीव आहे तो. माझ्या जीवाचा तुकडा आहे. तो हरवला. मला आता फोन आला. बुझो हरवला. मी कळत नाहीये मी आता काय करू. मॅडम बुझो हे तुमच्या कुत्र्याचं नाव आहे. कुत्रा म्हणू नका त्याला. डॉगी. कुत्रा म्हणू नका त्याला. डॉगी आहे तो माझा. त्याला बुझो म्हणा नाही तर डॉगी म्हणा नाही तर डॉगो म्हणा नाही तर पिल्लू म्हणा. हो मॅडम म्हणजे तेच कोण बुझो तो कोकणातला आहे काय? साऊंड लाईक बुझो. काय बोलताय? काय बोलताय शिवलकर तुम्ही? पहिल्यांदा ऐकलं. काय पहिल्यांदा ऐकलंय? त्यांचा तो बुझो जो आहे तो हरवला. मॅडम तुम्ही पाणी घ्या. तुम्ही प्लीज टेन्शन नका टेन्शन घेऊ मॅडम. असं स्वतःवर नका तुम्ही. कसं टेन्शन नको घेऊ राऊत. काळजी तो हरवलाय. ऐकताय का तुम्ही? तो हरवलाय. तो माझ्या जीवाचा तुकडा आहे. मॅडम तो डॉगी नाहीये फक्त. ते माझं बाळ आहे. मी माझ्या पोटच्या पोरासारखं वाढवलंय त्याला राऊत. आम्ही सगळं एकत्र करतो. आम्ही गप्पा मारतो. आम्ही जेवतो. आम्ही खेळतो. मी सगळं त्याच्या बरोबर करते. मी सगळं मनातलं त्याच्याशी बोलते. गाणी बनवते त्याच्यासाठी. काल पहिल्यांदा मी राऊत त्याच्यासाठी बनवलेलं गाणं त्याला ऐकवलं माहितीये. हो केवढा खुश होता तो. मी त्याला ऐकवला. तू जीवा माझो 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 नाव
आता मला कळलं बुजो का गेला. नाही म्हणजे काय बोलताय तुम्ही? हे गाणं एवढं इथे येतं ना मॅडम. अरे चांगलं गाणं आहे ते. हा, आहे ना, काय बोलताय तुम्ही? किती सुंदर काय मॅडम काय ते जीव माझो माझो तुझं नाव बुझो बुझो 1 किलो कांदे बसा शिवाल का माझो बुझो माझो बुझो बुझो माझो किती छान गाणं आहे. चाल बसली ना लगेच मनात. सनकन बसली. सनकन बसली कानामध्ये. म्हणजे मॅडम मी खरं सांगतो तुम्हाला, ससा तो ससा नंतर मला जर कुठलं बालगीत आवडलं तर बुजो तो बुजो. मी आता कोणासाठी म्हणू? नाही मी आता कोणासाठी म्हणू बुजो? मॅडम मॅडम कुठेस रे मॅडम बुजो? मॅडम ऐका ना, नका तुम्ही एवढं काळजी करू. आपण शोधूया ना बुझोला. कसं माझ्या घरच्यांचा आता फोन आला होता. ते सकाळपासून सगळीकडे आजूबाजूला शोधतायत, कुठे मिळत नाहीये बुजो. मॅडम पाणी मिळत नाहीये कुठे बुजो. पाणी प्या. तुम्ही शांत व्हा मॅडम. मॅडम मी निघू कुठे? बुजोला शोधायला. आता तुम्हाला बुजो जीवाचा तुकडा आहे, मी शोधून आणतो. जोपर्यंत मिळणार नाही, सापडणार नाही, तोपर्यंत मी या ऑफिसमध्ये येणार नाही परत. पाऊलच ठेवणार नाही मॅडम. पेटकर तुम्ही धरा. अहो पाऊस आहे बाहेर, तुम्ही एकटे कसे जाणार? पाऊस असताना मी एकटा कसा मॅडम? मी जाऊ मॅडम त्यांच्यासोबत. मी त्यांच्यासोबत जातो. म्हणजे कसं आहे, मी आणि बेटकर आहे ना मॅडम, जाऊन बुजोला शोधतो. म्हणजे कसं आहे, तो तुमच्या घराच्या आजूबाजूचं हे मोठं आहे ना एरिया. हा, आणि हा छोटा आहे बुजो. हा, तर ते आम्ही शोधतो दोघे मिळून. म्हणजे हा एकीकडे शोधेल, मी दुसरीकडे शोधेल. एवढ्या पावसात ते एकटे शोधणार बुजो. हा. आणि मॅडम कसं आहे, तुमचा बुजो आहे ना मॅडम, हा. तुमचा बुजो तो आमचा बुजो मॅडम. लोक आम्हाला काय म्हणतील मॅडम, की तुमच्या मॅडमचा बुजो हरवला आहे, तुम्ही हातावर हात टाकून ऑफिसमध्ये बसलायत. मॅडम आम्ही शोधायला जातो बुजोला. एवढा विचार करता तुम्ही माझा? तुमचा बुजोचा मॅडम, आपला बुजो मॅडम. मला माहित नव्हतं. थँक्यू. जातो मॅडम. बुजोचा एक छोटा फोटो आहे का आपल्याकडे? हो, छोटा कशाला, अनेक फोटो आहेत आपल्याकडे. मला सेंड करा मॅडम. मी लगेच पाठवते. हा हो. काय करतो, पेपरात मिसिंगची न्यूज देतो बुजोच्या, आणि खाली छोटी लाईन पण देतो, बाळा बुजो घरी येजो. आठवलाय. हा, आपण जाऊया, लगेच जाऊया. हा, काय चाललंय तुमचं? काय चाललं अहो, जीव लावतायत ते बुझोवर, ते शोधायला जाताय. तुम्ही नाही 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 का म्हणताय? माझं म्हणणं आहे, जाऊ दे शोधायला, पण 6 नंतर जाऊ दे ना. काय कामं खूप पेंडिंग आहेत मॅडम, म्हणून म्हणतोय. राऊत, 6 नंतर ना उशीर होईल राऊत. बुजो लहान आहे ना मॅडम. बुजो लहान आहे, तू हरवेल कुठेतरी. आणि तुझ्या डोळ्यात दिसतंय राऊत, आमची पेंडिंग कामं तू करणार आहेस. आणि मॅडम जर बुजोला शोधण्याची जबाबदारी आम्ही घेतोय, तर आमच्या कामाची जबाबदारी राऊत घेऊ शकतो ना. हा, इतके वर्ष हे तर करू शकतो. याला आपल्या म्हणतात टीम वर्क. नाही मॅडम. आम्ही दाखवतो लव्ह माय टीम. नाही मॅडम. राऊत तुम्ही सगळी कामं संपा. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू मॅम. मॅडम आणू द्या ना. मॅडम आणतील, ते शोधून आणतील. पण कसं आहे, माझ्याकडे एक वेगळी आयडिया आहे. मॅडम माझ्याकडे जास्त चांगली आयडिया आहे मॅडम. काय? मॅडम माझी मैत्रीण आहे ना एक, ती ॲनिमल कम्युनिकेटर आहे मॅडम. हा, आणि मॅडम तुम्ही असतात मॅडम. फोटो पाठवला ना आता, मला फोटो सेंड करा. मी फोटो घेऊन तिच्याकडे जाते, ती फोटो बघेल आणि बुजोशी गप्पा मारेल. त्याला विचारेल की बाबा तू कुठे आहेस, तुला काही त्रास होतोय का. मग बुजो तिच्याशी गप्पा, आपल्याला कळेल मॅडम बुजो कुठे आहे. असं मला लगेच फोटो सेंड. असं होऊ शकतं? खरंच होईल असं? म्हणजे खरंच होतं मॅडम. माझी मैत्रीण तिने किती जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत मॅडम. आमच्या शेजारचे काका आहेत ना, त्यांचा बोका हरवला होता, तो तिने शोधून दिला. हो की नाही रे, मी बोलले होते ना. राजू, बोक्याचं नाव राजू. मॅडम तिला फोटो दाखवायला जावं लागेल मॅडम. पाठवलाय फोटो. मॅडम मी पण जातो. कुठे? माहित नाही, पण जातो. काहीतरी शोधतो, पण जातो मी. कोणी कुठे जाणार नाहीये मॅडम, कोणीही कुठे जाणार नाहीये. माझ्याकडे खूप चांगली आयडिया आहे बुजोला शोधायची मॅडम. हलू नका मॅडम. बोला मॅडम. बघा, अशा अनेक संस्था असतात मॅडम, ज्यांच्याकडे स्ट्रे डॉग्सचा डेटा असतो.
कळलं का? म्हणजे ह्या गल्लीत ह्या एरियामध्ये किती स्ट्रे डॉग्स आहेत, कुठला कुत्रा नवीन आहे, कुठला कुत्रा जुना आहे, किती कमी झाले आहेत, किती वाढले आहेत, ह्यांचा सगळा डेटा त्यांच्याकडे असतो मॅडम. बुझो हा स्ट्रे डॉग नाहीये राऊत. मॅडम स्ट्रे डॉग म्हणाला. अरे नाही, ऐकून तर घ्या मला. बुझो स्ट्रे डॉग आहे. नाही स्ट्रे डॉग नाही मॅडम, उलट तेच तर आहे ना. आता बुजो जर म्हणजे हरवलाय तर तो रस्त्यावर असणार, म्हणजे तो स्ट्रे डॉग्स बरोबर असणार. मग त्या संस्थेवाल्यांना कळणार की अरे हा बाबा तर स्ट्रे डॉग नाहीये, मग हा कोण आहे, अरे हा तर बुजो आहे, मग ह्याला परत केलं पाहिजे. असं होणार ना मॅडम. बरोबर आहे. तुम्ही तो फोटो मला द्या, मी त्या संस्थेला तिकडे सेंड करतो. त्यांच्याकडे अॅनिमल कम्युनिकेटर पण असतात मॅडम. एकाच इकडे सगळी सोय होऊन जाईल आणि तुम्ही टेन्शन फ्री राहा. एकदा का आपण फोटो सेंड केला ना, त्यांचं नेटवर्क असं कामाला लागतं आणि विदिन मिनिट्स आपल्याला मेसेज येतो. यू आर अ जीनियस राऊत. म्हणजे हे सगळे लोक मिळून जे करणार होते ती एक संस्था सगळं करू शकते. एक्झॅक्टली मॅडम. हे तुम्ही आधी का. आय एम प्राऊड ऑफ यू. मॅडम आम्ही फिजिकली जाऊ ना. हे सगळं खूप सोपं आहे. मॅडम ह्यांना जायचं असेल मॅडम तर 6 नंतर गेलं तरी चालेल. असं गरज नाही, आता मॅडम जातो ना. नाही नाही हे याच्यावर होऊ शकतं ना. हा मॅडम हे होईल ना पण? लगेच होईल मॅडम. मला फोटो पाठवा. पाठवला मी. पाठवलाय. पाठवलं. मी लगेच त्यांना केलेलं आहे सेंड मॅडम. काही टेन्शन नाही, सगळ्यांनी आपापली कामं करा. अपडेट घेत राहा लगेच आणि मला कळवत राहा. Follow-up ठेवा तुम्ही. तुमचाच नंबर दिलाय मॅडम, डायरेक्ट मेसेज तुम्हालाच येणार. मी मध्ये नाहीये, मीडिएटरीच नाहीये मी. यू आर अ जीनियस. आय नो. थँक्यू मॅडम. थँक्यू राहुल. थँक्यू मॅडम. मला कळवतील ना ते. हो अजून तरी नाही आलंय काही. मॅडम थोड्या वेळेत एक डिलिव्हर तर होऊ द्या. मी थांबते मग. येस मॅडम. तुम्ही आत थांबा, निश्चिंत राहा, काही होणार. मॅडम मी खुर्ची जरा इथे आणली, मला माफ करा. ठेवू का? अच्छा हा मॅडम मला बुजोला शोधायचंच आहे. चला काम करा. ए काय गरज आहे रे आमच्या मध्ये मध्ये यायची? आम्ही चाललो होतो ना बाहेर गप्पानी. नाही तर काय, तुला नसेल जायचं घरी, आम्हाला जायचंय, कळलं ना? घरी जायचं असेल 6 नंतर. चला काम करा. यार देव बाप्पा तुम्हाला माफ नाही करणार. काम करताय, मला सांगताय बाहेर जायचंय. बिचारा तो बुजो, त्याचं नाव घेऊन तुम्ही तिकडे बाहेर जाताय की आम्हाला शोधायचंय. का जाताय बाहेर सांगू का? काय कशाला जातोय आम्ही? कोण कुठला कुत्रा त्याचं नाव बुजो. काय झालं? मॅडम यू आर अ जीनियस राऊत. बुजो मिळाला. बुजो मिळाला. मॅडम बसा ना तुम्ही. मॅडम बुजो मिळाला, आपण बाहेर जाऊया, पार्टी करूया. चला. नाही रे, थांबा रे. काय पार्टी? मॅडम नक्की बुजो मिळालेला हो हे बघा बुजो गटारात वाहून जाताना मिळाला त्या एका माणसाला आणि तो नेमका डॉग लवर होता आणि त्यांनी त्याला वाचवलं, बाहेर काढलं, टॉवेल मध्ये गुंडाळून ठेवलंय. थरथरतोय बिचारा माझा बुजो. व्हिडिओ काढून पाठवलाय मला. बुजो ए मॅडम नाही. ते घरी पोहोचवतायत. मला भेटायचंय बुजोला घरी. किती वेळा त्याला सांगायचंय त्या गटारांच्या इथे खेळू नको, सांगायचंय ना रे सोन्या. 1 मिनिट मॅडम. सॉरी. काय नाही मॅडम, बुजोला काही बोलू नका मॅडम. त्याची काय चूक आहे मॅडम? तो गटाराची ते खेळायला गेला ना. मी सांगायचं त्याला नको जाऊस नको. मॅडम त्याची चूक नाहीये, त्या गटाराची चूक आहे. ते ओपन राहिलं म्हणून तो वाहून गेला मॅडम. खरं आज बुजो गेला, उद्या दुजो जाईल कोणतरी. मॅडम ते गटार बुजवलं पाहिजे. खरं गटाराची चूक आहे आणि हे काम प्रथमेश शिवलकर करणार मॅडम. तुम्ही मी आत्ता त्या पाण्यात जाणार आणि ते गटार बुजवणार. मॅडम येतो, मला आशीर्वाद द्या. चला. एक मिनिट, तुम्ही एकटे नाही मॅडम, मी पण जातो. गटार बुजवायला? नाही गटार बुजवायला नाही. सगळी गटार ज्या समुद्रात उघडतात ना तिथे मी जाळी लावतो. आज तुमचा बुजो गेलाय, उद्या दुसऱ्याचा बुजो जाईल. मला कोणी विचारलं बुजो कुठे तर मी सांगेन जाळीत आहे बुजो जाळीत आहे मॅडम. जाळी लावायला जातो मॅडम. शक्य आहे का पण एवढं सगळं करणं? तुम्ही कराल? मॅडम प्लीज आम्ही जातो, आम्हाला जाऊ दे मॅडम. काही कुठे जायची गरज नाही. काय चाललंय राऊत? तुम्ही का सतत नन्नाचा पाढा लावलाय? ते किती प्रेमाने कळवळत आहेत बुजोसाठी. मुळात मला सांगा, मुलगा जर हरवला असेल आणि तो घरी आला असेल तर त्याला आनंद कशाने मिळतो मॅडम? आईला भेटल्याने. आणि बुजोची आई कोण आहे? मी. आणि बुजोची आई कुठे आहे आता? ऑफिस मध्ये. मग ती कुठे असली पाहिजे मॅडम? त्याच्या जवळ. मग तुम्ही इथे का आहात मॅडम? मी जाऊ? तुम्ही त्याच्या जवळ असल्या पाहिजेत. तुम्ही त्याच्या जवळ असल्या पाहिजेत मॅडम.
तुम्हाला बघितलं ना बुजोनी, त्याचा सगळा ट्रॉमा, दर्द बीर जे काय ना सगळं संपून जाईल मॅडम. मलाही राहत नाहीये. तुम्ही जा मॅडम, काही काळजी करू नका. तुमची सगळी कामं आम्ही करतो मॅडम. 9 पर्यंत इथे थांबू आम्ही आणि सगळी कामं करू. कामं संपली की तुमच्या घरी येऊ, 1 तास बुजोला भेटू आणि मग जाऊ मॅडम. कमाल आहात तुम्ही सगळे. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. तुम्ही जेवायला तरी या मग. नाही नाही हो नाही मॅडम, कशाला जेवायला? गरजच नाहीये काही जेवायची. जेवायची गरज आहे? अरे त्यांच्या घरी काय झालंय आता? काय झालं? बुजो हरवला आणि मॅडम ना तुम्ही कामाला लावणार आहात का? लाज वाटते का एम्प्लॉय म्हणून? तुझी लाज. मॅडम काही गरज नाहीये मॅडम, माझ्याकडे अर्धा डबा आहे उरलेला, तुम्ही खातो, हे बघतील त्यांचं काय. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काही काम करू नका मॅडम. तुम्ही जा, आम्ही येतो. थँक्यू टीम, थँक्यू. मॅडम, बॉस एम्प्लॉई मध्ये नो सॉरी, नो थँक्यू. राऊत. थँक्यू मॅडम. सगळं नीट सांभाळा राऊत. येस मॅडम. सगळं लीड करा नीट. सावकाश जा हा, मॅडम. मी बुजोला बघते. गेले ना? चला काम करा. बॉस एम्प्लॉई मध्ये नो सॉरी नो थँक्यू. तुझा कुछ होता है असा रिलीज करेन ना. वा 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 वा, व्हेरी स्मार्ट परफॉर्मन्स. सगळ्यांच्या बाहेर पडण्याच्या क्लुप्त्या फारच छान होत्या. मजा आली. बघा हासरस काय म्हणतात. सई. फन परफॉर्मन्स होता. खरं तर ईशा सोबत खूप जण रिलेट करू शकतील. खूप पेट पेरेंट्स आहेत आणि आपल्या शेजारी पण एक पेट पेरेंट बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांच्यासाठी पेट म्हणजे बाळच असतं आणि एक ह्युमन बिईंगच असतं. त्याच्यामुळे तुझं जे डिटेलिंग होतं तुझ्या कॅरेक्टरचं ते मला खूप भावलं, मजा आली. आणि नेहमीप्रमाणे मस्त टीमवर्क. हे कोण लोक आहेत ज्यांना कधीच काम करायला आवडत नाही? मला असे लोक कधीच भेटू नयेत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. मजा आली. यंग ब्रिगेड, थँक्यू सो मच. कीप इट अप.